टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कडून अमृतसर शहराला टार्गेट करताना अमृतसरमधलं असलेलं श्री गुरु रामदासजी इंटरनॅशनल एअरपोर्टला जे आहे ते टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि सध्या आपण पाहतोय की गुरु रामदासपूर अमृतसरमधलं इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते सध्या बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतं। मात्र बंद असताना सुद्धा येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी जी आहे ती या ठिकाणी पंजाब पोलिसांकडून केली जाते। अमृतसर विमानतळावरती आपण पाहतोय की या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। अजून सुद्धा अमृतसरमधलं एअरपोर्ट जे आहे ते सुरू झालेलं नाही, कदाचित 15 तारखेपर्यंत हे एअरपोर्ट जे आहे ते बंद राहण्याची शक्यता आहे। मात्र विमानतळामध्ये जाताना आपण पाहतोय की येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। आधार कार्ड असेल त्याचबरोबर कंपनीचं ओळखपत्र जे आहे ते सध्या पंजाब पोलिसांकडून तपासलं जात आहे, कारण कोणत्याही क्षणी आपण पाहतोय की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जरी सुद्धा खरं तर आता युद्ध थांबलेलं असलं तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून हे एअरपोर्ट जे आहे ते अजूनही सुरू केलेलं नाही। मात्र आपण पाहतोय की एअरपोर्टवरती ही सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते। 15 तारखेच्या आतमध्ये हे एअरपोर्ट जे आहे ते सुरू करावं अशी मागणी इथले खासदार अमृतसरचे खासदार गुरजीत सिंग हौजला यांनी केलेली होती। त्यांनी त्या संदर्भात बैठक जी आहे ती एअरपोर्ट अथॉरिटी सोबत सुद्धा घेतलेली होती। मात्र आलेल्या प्रत्येक आपण पाहतोय की वाहनाची चौकशी जी आहे ती सध्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती केली जाते। गुरु रामदासजी इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते सध्या बंद आहे। मात्र पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक करताना या एअरपोर्टला टार्गेट जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि सध्या गुरु रामदासजी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आपण पाहतोय की पंजाब पोलिसांची सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते। संशयास्पद वाहनं जी आहेत या ठिकाणी थांबवली जातात, मग ते कंपनीचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची सुद्धा वाहनांची चेकिंग जी आहे ते आपल्याला एअरपोर्टवरती पाहायला मिळते। आणि हे 15 तारखेपर्यंत अमृतसरचे एअरपोर्ट जे आहे ते बंद राहणार आहे। अमृतसरमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्या कारणानं जे गोल्डन टेम्पल आहे ते पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे ते आंतरराष्ट्रीय विमानतळावरती होत असते। आणि सध्या आपण पाहतोय की हे एअरपोर्ट जे आहे ते साधारणतः 15 तारखेपर्यंत बंद राहणार आहे। मात्र एअरपोर्टवरची सुरक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या प्रत्येक वाहनाची या ठिकाणी कसून चौकशी जी आहे ती केली जाते। त्यामुळे लवकरात लवकर हे एअरपोर्ट सुरू करावं अशी मागणी खासदारांची आहे। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आपण पाहतोय की एअरपोर्टवरची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आणि येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी जी आहे एअरपोर्टवरती करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।